नमस्कार मंडळी. 10 महिन्याच्या बाळाला आंब्याचा रस आणि तांदळाची पापडी कशी खाऊ घालायची तर ते मी तुम्हाला सांगते. त्यासाठी एक आंबा घेतला आहे. त्याला छान ॲटलीस्ट 2 ते 3 असं पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे, जेणेकरून त्यावर काही बॅक्टेरिया असतात तर ते निघून जातात. बघू शकता 2 ते 3 तास भिजवत ठेवलं आहे. त्यानंतर त्याला काढून घेतलं आहे. त्याला छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने वॉश केलं आहे आणि त्यानंतर त्यामधली जी सीड आहे, जी कोय आहे आंब्याची, तर ती काढून घेतली आहे मी. छान बघू शकता, छान इझिली तो असा हाताने क्रश होत आहे. आणि ते जो मँगोचा पल्प आहे तर तो मी छान असा काढून घेतला आहे. त्यामध्ये पाणी नाही टाकलं आहे. त्यानंतर तो मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा आहे मँगो पल्प आणि मिक्सरला छान हे फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता, थोडंसं मीठसुद्धा तुम्ही टाकू शकता. खूप कमी प्रमाणात टाकायचं आहे पण, आणि खूप घट्टसर होतो त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे ज्या तांदळाच्या पापड्या असतात तर त्यातली एक तांदळाची पापडी तळून घेतली आहे मी आणि ती हाताने इझिली क्रश होते. बघू शकता, खूप एकदम अशी हे असते, ती हाताने एकदम छान बारीक होते. त्यानंतर त्यामध्ये मी जो मँगोचा रस मी बनवून ठेवला आहे तो एक चम्मच त्यामध्ये टाकला आहे आणि त्याला छान मिक्स करून घेतला आहे. खूप जास्त नाही टाकायचा, 2 ते 3 चम्मच टाकायचा आणि छोटीशी पापडी खाऊ घालायची आहे सुरुवातीला, जर फर्स्ट टाईम खाऊ घालत असेल तर. आणि त्यानंतर बघायचं आहे, तिला जर आवडली असेल तर आणखी ट्राय करायचे. बघू शकता, खूप छान प्रकारे खूप टेस्टी लागते ही पापडी आणि रस, आणि तिनेसुद्धा छान एन्जॉय करत खाल्ला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.